नाही, असा कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही. केवळ दरवर्षी म्हणजे इलेक्शन आम्ही करत असतो. ते लोकसभेचे इलेक्शन असेल, विधानसभेचे इलेक्शन असेल, नगरसेवक इलेक्शन असेल, प्रत्येकाला एक विजयाची खात्री असते. त्या अनुषंगाने आम्ही फटाके वगैरे उडत असतो. जेव्हा मतदान होतं, मतदान प्रक्रिया पूर्ण होते 5-5:30ला, त्यानंतर आम्ही ते उडत असतो. काही नाही, छोट्याशा कारणावरून छोटासा म्हणजे काय ते गैरसमजातून काहीतरी झाला असेल वाद वगैरे थोडासा, पण असं काय हे घडलं नाही. असं काही सिरियस एवढं नाही, वाद नाही. मतदान त्या साईडला, आम्ही चालत ह्या साईडला येत होतो. त्यांना सत्तेचा ह्या ठिकाणी गर्व आलेला आहे. ते लोक फटाक्यानं उडवत होते आणि ज्यावेळेस आम्ही तिकडनं समोर आलो तर एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. मतदान झालं की आपण विसरलं पाहिजे. कारण प्रतिष्ठेची किंमत भाजपाला आमची, पण ती त्यांना कळली नाही, त्यामुळे आम्ही ते भाजपमध्ये गेलो. हे नेहमीच आहे. ज्यावेळेस मतदान होतं आहे त्यावेळेस आमचे लोक मतदान झाल्याच फटाके उडून आनंदोत्सव साजरा करतात. जनता हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं होतं. त्यांच्या बघा पायाखालची वाळू घसरली म्हणून पालकमंत्र्यांना इथं ठिया करायला लागलो. या बातमीचे प्रायोजक ब्राईट अँड शाईन सॅलॉन, हायजीन आणि प्रीमियम केअरचा घ्या परिपूर्ण अनुभव. दत्त चौक, यशरंग अपार्टमेंट, पहिला मजला, सोन्या मारुती मंदिराजवळ, सोलापूर. संपर्क 7030858588. नाही, असा कोणत्याही प्रकारचा वाद झाला नाही. केवळ दरवर्षी म्हणजे इलेक्शन आम्ही करत असतो. ते लोकसभेचे इलेक्शन असेल, विधानसभेचे इलेक्शन असेल, नगरसेवक इलेक्शन असेल, प्रत्येकाला एक विजयाची खात्री असते. त्या अनुषंगाने आम्ही फटाके वगैरे उडत असतो. जेव्हा मतदान होतं, मतदान प्रक्रिया पूर्ण होते 5-5:30ला, त्यानंतर आम्ही ते उडत असतो. काही नाही, छोट्याशा कारणावरून छोटासा म्हणजे काय ते गैरसमजातून काहीतरी झाला असेल वाद वगैरे थोडासा, पण असं काय हे घडलं नाही. असं काही सिरियस एवढं कदाचित तुम्हाला पार्श्वभूमी माहीत नसेल. ही फटाक्याची परंपरा त्यांनी चालू केली आहे, उडवायची वगैरे सर्व. कारण की सत्तेचा म्हणजे फटाके उडवणे किंवा जल्लोष करण्यामध्ये अहंकार आणि गर्वाचा कुठला प्रश्न येतच नाही माझ्या मते. कारण की मला वाटतं यामध्ये कुठलं अहंकाराची भाषा कुठं नाही आहे. त्यांनी पण घोषणाबाजी चालू केली, आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा घोषणाबाजी केली. त्यामुळं असं म्हणता येणार नाही कुठला अहंकार आहे. मग त्यांनी अशा प्रकारे वक्तव्य म्हणजे त्यांनी जर स्वतः घोषणाबाजी करत असतील, त्यांनी फटाके उडत असतील, मग त्यांची भाषा कुठली, त्यांच्या भाषेला कुठलं नाव द्यायचं. तुम्ही एकदम चांगला शब्द वापरला. ह्यातला पैसा जर वजा केला तर प्रतिष्ठा मिळवण्यासाठी मी भाजपामध्ये गेलो. कारण प्रतिष्ठेची किंमत भाजपाला आमची, पण ती त्यांना कळली नाही, त्यामुळे आम्ही ते भाजपमध्ये गेलो. साहजिकच आहे, दोघांना सुद्धा वाटतं की आम्ही विजयी, पण मला निश्चितपणे खात्री आहे त्यांच्यापेक्षा 1% मला जास्त खात्री आहे की आम्ही निश्चित भाजपाचे 4ही उमेदवार आम्ही या ठिकाणी विजयी मोठ्या प्रमाणामध्ये. शेवटी साहजिकच आहे, कुठलाच पॅनल प्रमुख म्हणणार नाही की आमचं पॅनल पडेल म्हणून. त्यामुळे ते त्यांना शुभेच्छा होत्या त्यासाठी. तुम्ही बघताय भारतीय जनता पार्टी जसा रेडील डाव या ठिकाणी खेळते. पालकमंत्री हे गल्लीबोळांनी फिरले या ठिकाणी बघताय. आमदार देवेंद्र गोटे व पालकमंत्री जवळजवळ अमोल बापू असेल, मी आनंददादा, हात धुवून हे लोक मागं लागलेले होते आणि मताला 2000-3000 रुपये प्रत्येकाला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचं एवढं काम होतं तर मग एवढा पैसा आणि सत्ता कशासाठी? सर्वसामान्य लोकांनी इलेक्शन हातात घेतली म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्ते या ठिकाणी टिकलेले आहेत. मी आजच सांगतो की 4ही काँग्रेस पक्षाच्या ह्या ठिकाणी उमेदवार ह्या ठिकाणी विजय होतील. काय नाही, ते सत्तेचा माज आहे. फटाकडे उडवले, आमच्या समोर आले. आता आम्ही राहायला इकडे आहे, ते राहायला तिथंच आहेत. काही कारण नसतं नको गोंधळ, वरूनच हे सगळं गोंधळ आहे. त्यामुळे त्यांना भान राहिलं नाही आणि ह्यामुळे ते समोर गोंधळ घातलेले आहेत. हे नेहमीच आहे. ज्यावेळेस मतदान होतं आहे त्यावेळेस आमचे लोक मतदान झाल्याच फटाके उडून आनंदोत्सव साजरा करतात. जनता हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं होतं. आता लोकांनी रिझल्ट दिला काय आहे त्यांना कळेल. ते नवीनच आहेत आणि भाजपकडनं आमदार झालेले आहेत. खरं तर आता ते माझ्यावर तर फार टीका केलेल्या आहेत, पण मी उद्या विजय झाल्यावर त्याला उत्तर देणार आहे. 100% विजय खात्री पॅनल टू पॅनल येणार आहे आणि पॅनल ह्या ठिकाणी त्यांच्या बघा पायाखालची वाळू घसरली म्हणून पालकमंत्र्यांना इथं ठिया करायला लागलो काय. आणि एवढं पालकमंत्र्यांनी सांगितलं नरोटेला पाडाल 2 कोटी रुपये घ्या, पण नरोटे पडले पाहिजे, अमोल बापू शिंदे पडले पाहिजे. एवढी मोठी ऑफर 2-2 कोटी रुपयाची आणि घराघरांनी 2-3 हजार रुपये या लोकांनी वाटले. हे लोकशाहीला घातक आहे. नाही, वाद नाही. मतदान त्या साईडला, आम्ही चालत ह्या साईडला येत होतो. त्यांना सत्तेचा ह्या ठिकाणी गर्व आलेला आहे. ते लोक फटाक्यानं उडवत होते आणि ज्यावेळेस आम्ही तिकडनं समोर आलो तर एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. मतदान झालं की आपण विसरलं पाहिजे. मी 6 इलेक्शन लढलो आहे, पण मनामध्ये कधी कपट नव्हता. पण आता त्यांचा नेताच तसा आहे तर कार्यकर्ते तसेच वागणार ना. राज्यात बी तसंच चाललं आहे. गोंधळ, दडपशाही, गुंडशाही किती बघितलं ना. मी 6 इलेक्शन लढले, पण अशी इलेक्शन कधीच झाली नाही. इतक्या खालच्या लेवललाही भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री ते देवेंद्र गोटे गेले आहेत की काय विचारू नका. एवढ्या खालच्या लेवलला जाऊन
तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते टिकून आहे. आज तिकडे आनंददादाला त्रास, इकडं मला त्रास, इकडं भाईजीला त्रास. जे कुठलाही पक्ष सोलापूर शहरामध्ये त्यांच्यावर राहू नये ही त्यांची या ठिकाणी स्ट्रॅटेजी होती. कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज ICU, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज. पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर. संपर्क 9371 52 43 65.